रत्नागिरीत मांजरे गावाजवळ दरड कोसळलेली आहे। दरडीमुळे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे। गुहागर राई भातगाव मार्ग यामुळे बंद झालाय। राई भातगाव मार्गावर प्रवास न करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। रत्नागिरीतील मांजरे गावाजवळ दरड कोसळलेली आहे। दरडीमुळे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे। गुहागर राई भातगाव हा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलाय। तर राई भातगाव मार्गावर प्रवास न करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। मुश्ताक खान आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। मुश्ताक, काय अधिक सांगाल? रत्नागिरीतील मांजरे गावाजवळ दरड कोसळली आहे, काय अधिक माहिती आहे? रत्नागिरी गुहागर मार्गावर ही घटना घडली आहे। राई भातगाव या मार्गे गुहागरला जाता येतं आणि या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे हा रस्ता पूर्णतः ठप्प झालेला आहे आणि त्यामुळे तिथून वाहतूक करणं आता अवघड झालेलं आहे। प्रशासनाने या संदर्भात नागरिकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही गुहागरला जर जात असाल रत्नागिरीवरून किंवा गुहागरवरून रत्नागिरीला येत असाल तर या मार्गाचा वापर करू नये आणि जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्या महामार्गावरून त्यांनी जावं, कारण इथे येऊन अडकण्याची शक्यता आहे। अनेक लोकांना तिथून माघारी जावं लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। प्रशासकीय अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत, दरड हटवण्याचं काम सुरू आहे, पण अजूनही त्याला विलंब लागेल कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर इथे सुरू आहे। मुश्ताक, साधारणतः दरड हटवण्याचं काम जे आहे ते किती वेळ चालू शकेल किंवा वाहतूक जी आहे ती पूर्ववत येण्यास साधारणतः किती वेळ लागेल? साधारणतः एक 2 ते 3 तास अजूनही लागू शकतात, कारण हा जो रस्ता आहे तसा फार वर्दळीचा नाहीये। जे लोक गुहागरला ज्यांना थेट जायचं असतं ते रत्नागिरीवरून हा मार्ग अवलंबतात किंवा रत्नागिरीला यायचं असेल तर हा मार्ग तिथून अवलंबला जातो। पण मुळामध्ये जी काही वाहतूक आहे ती अनेक गाड्या तिथे या दरड कोसळल्यामुळे अडकल्या होत्या, त्यांना सुद्धा प्रशासनाने सांगितलं की तुम्ही आता माघारी फिरा, कारण या इथनं दरड हटवायला खूप उशीर लागणार आहे। जवळपास 2 तास होऊन गेलेले आहेत आणि अजूनही 3 तास लागण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद मुश्ताक, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।